ओढघराची या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज मी करत आहे अख्खे मूग आणि अख्खा मसूरची भाजी। हे काल भिजत ठेवलेलं बघा मोड आले त्याला। आता हे मी भाजून मस्त छान मोड आले। आता काय भाजून घेणार आहे। हां, कढई गरम झाली। कढईमध्ये घालून आता भाजून घ्यायला लागलेत। मूग आणि मसूर चांगलं भाजलेत आता हे बघा काढून घेतात। अख्खा मुगाला मोड चांगला आली, अख्खा मसूरला जरा कमी आले। मूग नरम असते, अख्खा मसूर जरा हार्ड। इथं भाजीसाठी कांदा कापून घेतले, टमाटो, कोथिंबीर आणि फोडणीसाठी इथं घरगुती मसाला आहे, तिखट, लाल तिखट आणि हळद, मीठ। इथं तेल घालून घेऊया, 1-1.5 चमचा। कढईमध्ये तेल घातले, तेल आता गरम झाले। आता कांदा घालून घेऊया। मग मीठ घालून घ्यायचं। कांदा लाल झालेला आहे, आता टमाटर टाकूया। इकडं शेंगा चटणी करायला शेंगा भाजून ठेवले बायकोनी। आता हळद घालून घेऊया। मग आज काय स्पेशल? तांदळाच्या पिठाचे घावणे करायचं आहे नंतर ना भाजी झाल्यावर। 1 चमचा लाल तिखट घालायचं, थोडं घाला। तिखट पाहिजे तुम्हाला भाजी? थोडं झणझणीत होत आणि थोडं घालू का? भाजलं तेवढं। कोथिंबीर घालायची। मग हे अख्खे मूग घालून घ्यायचे। गॅस मोठा ठेवायचा।
आता पाणी आटेपर्यंत शिजवायचं का? झाकायचं ते लवकर शिजते. शेंगदाणे चांगले भाजून घेतल्यात आणि वरचे टरफल काढून शेंगदाणे चटणी तयार करायला घेतली. इकडं त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा चटणी घालायची. आपल्याला पाहिजे तसं, जास्त तिखट पाहिजे असेल तर 1 चमचा घालायचं. थोडी मीठ घालायचं आणि लसणाच्या पाकळ्या घालायच्या थोडं. हे मी 2दा करणार आहे. 2दा वाटून घेणार आहे काय? हां, थोडं थोडं बसत नाही. हां, एका भांड्यात सगळं बसत नाही म्हणताना बायको 2दा वाटण करायला शेंगदाणे चटणीचं. त्यात थोडं थोडं चटणी, मीठ आणि लसूण घातले. चटणी थोडी घालू का? घाल की. लागल तसं घाल. एकदा वाटून ठेवले इथं शेंगदाणे चटणी. पुन्हा आता चालू आहे. मीठ आणि चटणी आपल्याला लागल तसं घालून, लसूण घालायला तसं. शेंगदाण्याची चटणी तयार झाली. तर व्यवस्थित मस्त वास सुटला शेंगदाणा चटणीचा. लसूण, तिखट, मस्त झाले. दाणेदार एकदम सुट्ट शेंगदाणे चटणी. जास्त तिखट खात नाहीत म्हणून तिखट कमीच घातलंय थोडं. अख्खा मसूर आणि अख्खा मूगची भाजी तयार आहे इथं मस्तपैकी. आता घावणे तयार करायला घेणार आहेत. त्यासाठी इथं गॅसवर तवा ठेवलाय. इथं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ते जरा जरा पाणी घालून आपण फेटून घ्यायचं चांगलं पातळ, घावणे येईल असं. आणि मीठ नंतर घालायचं लास्टला. बायकोचं चालू आहे आता घावण्याचं पीठ कालवायचं. थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायला. पीठ पातळच पाहिजे हे. आज चाललंय कोकणी पद्धतीचं घावणे करायचं. पीठ व्यवस्थित आता कालवून घेतले बायकोनी आणि मीठ 1 चमचा घातले. आता व्यवस्थित झाले पीठ घावण्याचं. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. गोटळं पण व्यवस्थित फोडून घेतले मस्तपैकी. बघा पीठ मस्तपैकी छान झाले. घावणे करायचं चालू आहे बायकोचं. ते पण भाकरीच्या तव्यावर. तरी पण छान आलेल्या आहेत भाकरीच्या तव्यावर घावणे. चपाती पण येते, चपातीचा तवा त्यावर भाकरी पण येतात. इकडे बघा घावणे तयार आहेत. पहिल्यांदा ट्राय केल्या बायकोने.
तरी छान आलेत घावणे. या मंडळी जेवायला आज गुरुवार होता, उपास सोडायचा आहे. आता बायकोने बनवले काय काय, आता उपास सोडूया. दाखवतो तुम्हाला बायकोने काय काय बनवले. बायकोने बघा इथं अक्का मूग अक्का मसूरची भाजी बनवले, शेंगदाण्याची चटणी आहे, भात आहे आणि तोंडी लावायला बीट आहे. आणि इथं घावणे तयार केले आज. या उपास सोडूया. बायको बी बसले जेवायला. या मंडळी जेवायला. चला उपास सोडूया आपण.